त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. एक डिस्क्रिप्टिव्ह मेथड आणि ॲनालिटिकल मेथड. डिस्क्रिप्टिव्ह मेथड म्हणजे काय? तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च definition is descriptive research is defined as a research method that describes the characteristics of the population or the phenomena studied. म्हणजे ज्या मी अगोदर पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मेथडची सविस्तर माहिती दिलेली आहे, की इट इज अल्सो कॉल्ड ॲज अ फॅक्ट फाइंडिंग स्टडी. म्हणजे कोणत्याही फेनॉमेना घडलेली आहे, त्या घडलेल्या फेनॉमेनामध्ये कोणत्या प्रकारची फॅक्ट आहे, ते फक्त आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. त्यामध्ये व्हेरिएबल्स असतील तर त्या व्हेरिएबलचं स्वरूप माहिती करून घ्यायचं असेल. विषय आहे तर त्या विषयाचं स्वरूप माहिती करून घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलं हिस्टॉरिकल स्टडी आर मेजर कम अंडर द कॅटेगरी ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. पानिपतचं युद्ध घडलेलं आहे, ते कसं घडलं याबद्दलची माहिती, ते का घडलं, त्याची मागच्या कारणं काय आहे याबद्दलची माहिती डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये घेतली जात नाही. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे आहे, this methodology focuses more on what of the research subject than why of the research subject. म्हणजे याच्यामध्ये रिसर्च सब्जेक्ट जो आहे तो काय आहे हे फक्त पाहिलं जातं, पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे रिसर्च काय म्हणतात त्याला, रिसर्चची कारणं किंवा त्यामागच्या घटनेची कारणं याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. तर स्वरूप समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह स्टडी वापरला जातो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च द डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड्स प्रायमरीली फोकस ऑन डिपेंडिंग द नेचर ऑफ द डेमोग्राफिक segment without focusing on why a particular phenomena occurs. In other words, it describes the subject of the research without covering why it happens. आता डेमोग्राफिक हा एक शब्द आलेला आहे. डेमोग्राफिक म्हणजे काय? तर डेमोग्राफिक या शब्दाचा अर्थ असा आहे की demographic analysis is the study of a population based on the factors such as age, race, and sex. Demographic data refers to the socio-economical information expressed statistically, including employment, education, income, marriage rates, birth, death rates, and more. डेमोग्राफिक म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फिक्स डेटा आहे, तो मॅनिप्युलेट करता येत नाही. फॉर एक्झाम्पल एज असेल, रेस असेल, म्हणजे धर्म, वंश असेल, सेक्स असेल, मेल फिमेल, तर अशा प्रकारचा डेटा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अनएम्प्लॉयमेंट, एज्युकेशन स्टेटस म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये किती, प्रायमरी एज्युकेशनमध्ये किती, पोस्ट ग्रॅज्युएशन किती, अशा पद्धतीचे एज्युकेशनल डेटा, इन्कम रिलेटेड डेटा, मॅरेज रिलेटेड डेटा. तर अशा प्रकारे जो डेटा असतो त्या डेटाचा स्टेटस सांगितलेला तो का तसा आहे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन केलं जात नाही. म्हणून तिथं म्हटलेले डेमोग्राफिक सेगमेंट विदाउट फोकसिंग डिस्क्रायबिंग द नेचर ऑफ डेमोग्राफिक सेगमेंट. म्हणजे ज्या अस्तित्वात असलेले व्हेरिएबल आहे, जे कंट्रोल व्हेरिएबल आहे, तर ते कंट्रोल व्हेरिएबल किंवा डेमोग्राफिक सेगमेंट जे आहे ते डेमोग्राफिक सेगमेंट जसे आहे तसे स्टेटस मांडलेला असतो. त्याची कारणं ती तसे का आहे याची कारणं मात्र डिस्क्रिप्टिव्ह मेथडमध्ये घेतली जात नाही. For example, an apparel brand that wants to understand the fashion purchasing trade among New York buyers will conduct a demographic survey of this region, gathering population data, and then conduct descriptive research on this demographic segment. The study will then cover the details on what is purchasing pattern of New York buyers but not cover any investigation information about why the pattern exists. म्हणजे इथे त्यांनी सांगितलेलं न्यूयॉर्क सिटीमध्ये एक ब्रँड आहे, तो ब्रँड जो आहे तर तो ब्रँड खरेदी करण्यामध्ये कोणत्या प्रकारचा पॅटर्न पाहायला मिळतो आणि तो पॅटर्न काही डेमोग्राफिक सेगमेंटवरून केला जातो, म्हणजे काही रिलिजनवर तो केला जातो, कोणत्या प्रकारच्या एजनुसार कोणत्या प्रकारचा पॅटर्न परचेस करण्याचा ब्रँड आहे त्याची चर्चा केली जाते. परंतु तो तसा का आहे, वाय दिस पॅटर्न इज देअर, याचं उत्तर मात्र डिस्क्रिप्टिव्ह स्टडीमध्ये दिले जात नाही. म्हणून डिस्क्रिप्टिव्ह स्टडी ऑलवेज द स्टडी which
just tell the present status of the information, not reason behind that information. दुसरी गोष्ट आहे की मी अगोदर सांगितलं की रिसर्च स्टडीमध्ये सर्वे स्टडीज येतात, इंटर रिलेशन स्टडीज येतात, डेव्हलपमेंटल स्टडीज येतात. तर ह्या अगोदरच्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर्वे स्टडीमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्या, जसं हे एक न्यूयॉर्कचं उदाहरण दिलेलं आहे, ते सर्वे स्टडी अंतर्गत येतं. केस स्टडीमध्ये आपण काही इन्स्टिट्यूट किंवा काही ऑर्गनायझेशनचे केस स्टडी म्हणून आपण घेत असतो. तर त्या केस स्टडीवरून आपल्याला काही माहिती मिळत असते. दुसरे आहे एक्स फॅक्टो रिसर्च किंवा कॅज्युअल कंपॅरेटिव्ह स्टडी सुद्धा असतात. मी तुम्हाला मागे म्हटलो की एखादा अर्थक्वेक झाला, तर अर्थक्वेक झालेल्या जागेची रचना काय होती, तिथं जे अर्थचं जे कव्हर आहे ते कशा प्रकारच्या कोणत्या घटकांनी बनलेलं आहे याचा अभ्यास केला जातो. इट इज जस्ट अ डिस्क्रिप्टिव्ह ऑफ फॅक्ट्स ओनली. पण ते तसं का आहे याचा एक्सप्लेनेशन तिथं केलं जात नाही. त्याला एक्स फॅक्टो रिसर्च अशा प्रकारच्या, याला दुसरा शब्द पण एक्स फॅक्टो. दीज आर द टाइप्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे असे काही प्रकार आहे, म्हणजे सर्वे स्टडी रिसर्च आहे, इंटर रिलेशनशिप स्टडीज रिसर्च आहे, एक्स फॅक्टो किंवा कॅज्युअल कंपॅरेटिव्ह स्टडीज आहे, कोरिलेशन कोरिलेशन अँड प्रेडिक्शन स्टडी सुद्धा या डिस्क्रिप्टिव्ह स्टडी अंतर्गत येत असतात. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टडी म्हणजे काय? तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च. The quantitative research is the research. Quantitative research is the descriptive research is a quantitative research method that to collect quantifiable information for statistical analysis of the population sample. It is a popular market research tool that allows us to collect or describes the difformic सेगमेंट नेचर. मी अगोदरच्या पॅराग्राफमध्ये पण सांगितलं की याच्यामध्ये फक्त काउंटिंग केलं जातं. थोडक्यामध्ये स्टॅटिस्टिकल काउंटिंग केलं जातं की प्रेझेंट ॲबसेंट अशा पद्धतीने ते काउंटिंग केलं जातं आणि नंतर त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून जे सांगितलेले डिफॉर्मिक सेगमेंट आहे, एज आहे, सेक्स आहे, त्यानंतर एज्युकेशनल स्टेटस आहे, इकॉनॉमिक स्टेटस आहे, मॅरेज स्टेटस आहे, त्यानंतर पर्चेसिंग ट्रेड आहे. तर या प्रकारच्या डिफॉर्मिक सेगमेंटचा अभ्यास केला जातो आणि त्याचं क्वांटिफिकेशन केलं जातं आणि क्वांटिफिकेशन करून स्टॅटिस्टिक ॲनालिसिसद्वारे त्याचे रिझल्ट्स चेक केले जातात. अनकंट्रोल व्हॅरिएबल, इथे कोणत्याही प्रकारचं व्हॅरिएबल, जसं न्यूयॉर्क सिटीचं उदाहरण दिलं, तिथे कोणत्याही प्रकारे कंट्रोल नाही आहे की व्हॅरिएबलनी जे काही परचेस करणारे आहे त्यांनी कोणत्या प्रकारे परचेसिंग करायची याची काही गाईडलाईन नाही आहे. इट इज अनकंट्रोल व्हॅरिएबल, जस्ट वी आर ऑब्झर्विंग हाऊ दे परचेस, व्हॉट दे परचेस. एक गोष्ट आपल्याला विच ट्रेंड इज पॉप्युलर इन विच काइंड ऑफ एज ग्रुप हे बघितलं जातं, म्हणून हे अनकंट्रोल व्हॅरिएबल आहे. धिस युजेस द ऑब्झर्वेशनल मेथड टू कंडक्ट द रिसर्च. म्हणजे बऱ्याच वेळेस डिस्क्रिप्टिव्ह मेथडॉलॉजीमध्ये, म्हणजे आपण सर्वे घेऊ किंवा केस स्टडी घेऊ, याच्यामध्ये क्वेश्चनरीद्वारे क्वेश्चनरी टेक्निक्स असेल, इंटरव्ह्यू टेक्निक्स असेल, याद्वारे ऑब्झर्वेशन करून आलेल्या डेटाचं ऑब्झर्वेशन करून काही रिझल्ट्स फायनलाइज केले जातात. हेन्स द नेचर ऑफ द व्हॅरिएबल अँड देअर बिहेवियर इज नॉट इन द हँड ऑफ रिसर्चर. इथे कोणत्याही प्रकारे व्हॅरिएबलवर आपण कंट्रोल करू शकत नाही डिस्क्रिप्टिव्ह स्टडीजमध्ये. डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज आर ऑल्सो कॉल्ड एज अ क्रॉस सेक्शनल स्टडीज. डिस्क्रिप्टिव्ह स्टडी जनरली अ क्रॉस सेक्शनल स्टडी whether different section belonging to the same group are studied. इथे एकाच व्हॅरिएबलचा अभ्यास नाही, तर इथे एकापेक्षा जास्त व्हॅरिएबलचा अभ्यास केला जातो, म्हणून त्याला क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पॉप्युलेशनचं जे सनसेक्स आहे, तो सनसेक्स जर आपण बघितला किंवा एखाद्या ग्रुपचा डेटा आपण जेव्हा कलेक्ट केला, तर त्या ग्रुपचा एज बद्दलचा डेटा मिळतो, त्यांच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड, आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं इंटरप्रिटेशन आपण वेगवेगळ्या स्टडीजच्या माध्यमातून, म्हणजे सेम डेटा कॅन बी युज्ड फॉर अनालायझिंग द मल्टिपल व्हॅरियन्स. वेगवेगळे व्हॅरियन्स चेक करण्यासाठी सेम डेटा आपण वापरू शकतो.
तर म्हणून याला क्रॉस सेक्शनल स्टडीज असं सुद्धा म्हटलं जातं, की डेटा कलेक्ट केलेला आहे, परंतु त्यात अनेक प्रकारचे इन्फरन्सेस आपण डिराइव्हड करू शकतो. म्हणून क्रॉस सेक्शनल व्हेरिएबल्स म्हणतात. द बेसिस फॉर फर्दर रिसर्च म्हणजे जनरली डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च याला पायलट रिसर्च आपण म्हणतो. का म्हणतो? तर पायलट रिसर्च याच्यासाठी म्हणतो कारण हा एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज वन काइंड ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि म्हणून एक्सप्लोरेटरी रिसर्च मी अगोदर सांगितलं की याला पायलट रिसर्च म्हणतात. तर हा रिसर्चमधून आलेलं जे आउटपुट आहे ते भविष्यामध्ये येणाऱ्या काही रिसर्चला फायदेशीर ठरवतं. द रिसर्चर further researches the data collected and analyzed from descriptive research using different research techniques. काही वेगळ्या रिसर्च टेक्निक्स वापरून त्याच्यापासून आणखीन वेगळ्या प्रकारचे इन्फरन्सेस ते निर्माण करू शकतात. द डाटा कॅन ऑल्सो हेल्प पॉइंट टुवर्ड्स द टाईप ऑफ रिसर्च मेथड युज्ड फॉर द सबसिक्वेंट रिसर्च. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चबद्दल मी बऱ्याच मोठ्या प्रमाणात अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर सांगितलेलं आहे की केस स्टडीज म्हणजे नेमकी काय, कंपॅरेटिव्ह स्टडीज म्हणजे नेमकी काय, त्यानंतर सर्वे स्टडीज म्हणजे काय, एक्स फॅक्टर रिसर्च म्हणजे काय, हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे प्रकार आहे. तर ते ऑलरेडी मी अगोदर सांगितलेले आहे. आता आपल्याला जे बघायचं आहे की ॲनालिटिकल रिसर्च. ॲनालिटिकल रिसर्च आता बघायचं आहे. तर ॲनालिटिकल रिसर्च म्हणजे काय? धिस रिसर्च मेनली कॅरिंग आउट ॲनालिसिस ऑफ द फेनॉमिना अँड विच इन्व्हॉल्व्स सेकंडरी डाटा. The aim of this research is to understand phenomena by discovering and measuring the causal relationship among the. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि ॲनालिटिकल रिसर्च याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. तो सूक्ष्म फरक असा की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये व्हेरिएबल्स आहेत तसे व्हेरिएबलचं स्वरूप जाणून घेतलं जातं. म्हणजे व्हेरिएबलची प्रेझेंट सिनेरिओ काय आहे ते सांगितलं जातं. पण ॲनालिटिकल रिसर्चमध्ये व्हेरिएबलमध्ये अशा प्रकारचा सिनेरिओ का आहे म्हणजे द answer of what is given by descriptive research and answer of why is given by analytical research. म्हणजे थोडक्यात काय की analytical research is one kind of experimental research की त्यामध्ये असलेल्या व्हेरिएबलचा अंतर्गत संबंध काय आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की बेसिक रिसर्च आहे आर ॲनालिटिकल रिसर्च. याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स मधला संबंध कोणता आहे हे आपण जास्त करून मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो की डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध अस्तित्वात आहे. कॅज्युअल कॉज अँड इफेक्ट काय आहे, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर कसा आणि का प्रभाव पडतो याबद्दलची माहिती आपण ॲनालिटिकल रिसर्चमध्ये घेत असतो. हिअर द रिसर्चर युजेस ऑर इन्फॉर्मेशन readily available to them in order to analyze to make a critical evaluation of the context. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, मी सांगितलं सनसेक्स हा एक डाटा आहे पॉप्युलेशनचा. मग सनसेक्स हा डेटा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रिसर्चमध्ये वापरला जातो. मग एखाद्या वेळेस धर्माचं ॲनालिसिस करायचं असेल की धर्माची लोकसंख्या किती आहे, तर त्यानुसार सनसेक्सचा वापर केला जातो. स्त्री आणि पुरुष म्हणजे जेंडर रिलेटेड काही ॲनालिसिस करायचं असेल तरी त्या सनसेक्सचा वापर केला जातो. म्हणजे इट इज अ सेकंडरी डाटा विच इज अवेलेबल आणि सेकंडरी डाटा म्हणून त्याचा तो डेटा आपण पुन्हा रिसर्च मध्ये वापरून वेगवेगळ्या प्रकारचा ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे सनसेक इज जस्ट फॉर द काउंटिंग द पॉप्युलेशन बट देर आर सो मेनी research technique applied on it, analytical research technique applied on it and derived different kind of inferences. म्हणजे data is readily available there and we are using that data for our research purpose. It works within the constant variables. It also tries to explain existing state of affairs from the available data. आता एखाद्या कंपनीत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांचा डेटा असतो, त्या कर्मचाऱ्यांचा डेटा असतो आणि कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं सांगितलं जातं. मग त्यांची सॅलरी किती आहे ते चेक केलं तर त्यातून काही इन्फरन्सेस मिळू शकतात.
त्यांची कास्ट काय आहे त्याच्यावरून काही इन्फरन्सेस मिळू शकतात, किंवा त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे त्याच्यावरून काही इन्फरन्सेस मिळू शकतात, त्यांचा एज ग्रुप किती आहे त्याच्यावरून काही इन्फरन्सेस मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात काय की डेटा अवेलेबल आहे, द इन्फॉर्मेशन ऑफ एम्प्लॉईज इज अवेलेबल, प्रॉब्लेम इज ऑल्सो देअर, and through the information of employees we can derive some inferences so that we can get what is the problem. बेसिक अनालिसिस साठी या गोष्टी असतात. म्हणून अनालिसिस रेडी असलेल्या डेटाचं सुद्धा अनालिसिस करून आपण काही इन्फरन्सेस किंवा काही रिसर्च कंडक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे जो डेटा असतो तो डेटा सेकंडरी डेटा अवेलेबल असतो आणि त्या सेकंडरी डेटावरून आपल्याला अशा प्रकारची माहिती मिळतात. हाऊ कॅन दीज फॉर एक्झाम्पल हाऊ कॅन द ॲब्सेंटीज रेट अमॉंग एम्प्लॉईज बी रिड्युस्ड. ॲब्सेंटीज रेट इज ऑल्सो देअर. मग आता एम्प्लॉयमेंट डिटेल्स आणि ॲब्सेंटी रेट याचा काही कोरिलेशन करता येईल का? तर ह्या गोष्टीचा विचार, व्हॅरिएबलचा विचार करून तो रिड्यूस कसा करता येईल यासाठी आपल्याला काही ॲनालिटिकल रिसर्च कॅरी आउट करावा लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की डेटा इज रेडिली अवेलेबल ॲट मेनी टाईम मेनी प्लेसेस, आणि त्याचा ॲनालिटिकल स्टडी करून जर आपण काही इन्फरन्सेस करत असू, त्याचा रिसर्च कंडक्ट करून आपण काही इन्फरन्सेस कन्क्लुजनवर येत असू, किंवा त्याचा उपयोग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी होत असेल, तर निश्चितपणे ॲनालिटिकल डेटा हा खूप महत्त्वाचा, रिसर्च हा खूप महत्त्वाचा आहे. आता दोघांमधला डिफरन्स काय आहे? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि ॲनालिटिकल रिसर्च याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे, पण महत्त्वाची आहे. इट इन्क्लूड्स द फॅक्ट फाइंडिंग इन्क्वायरीज अँड सर्वे ऑफ डिफरंट काइंड. मी तुम्हाला सांगितलं की आहे ते व्हॉट इज हॅपन याचं उत्तर म्हणजे फॅक्ट फाइंडिंग. पण ॲनालिटिकलमध्ये इन दिस रिसर्च कलेक्टेड डेटा इज ॲनालाइज्ड अँड एक्सप्लेन. कलेक्टेड डेटा ॲनालाइज केला जातो आणि त्याच्यापासून हे असं का घडलं किंवा व्हाय दिस इज हॅपन याचं उत्तर आपल्याला मिळत असतं ॲनालिटिकल रिसर्चमध्ये. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च देअर इज नो कंट्रोल ओव्हर व्हॅरिएबल. इथं व्हॅरिएबलवर कंट्रोल नसतं, पण ॲनालिटिकल रिसर्चमध्ये आपण अशा व्हॅरिएबलवर काम करतो ते कंट्रोल्ड आहे, डॉक्युमेंटेड आहे. त्याच्यामुळे याचे व्हॅरिएबलमध्ये कंट्रोल करण्याचा प्रश्न येत नाही. इट वर्क्स विदिन द कन्स्टंट व्हॅरिएबल विच आर ऑलरेडी रेकॉर्डेड. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये काय? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च द स्टेट ऑफ अफेअर्स दॅट एक्झिस्ट ॲट प्रेझेंट. आत्ताच्या प्रत्यक्षामध्ये काय घडलेलं आहे किंवा कोणत्या प्रकारची वस्तुस्थिती आहे तेवढी वस्तुस्थिती डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये मांडली जाते. तर ॲनालिटिकल रिसर्च एक्सप्लेन्स एक्झिस्टिंग स्टेट ऑफ अफेअर्स फ्रॉम द अवेलेबल डेटा. डेटानुसार काय अवेलेबल आहे, काय झालेलं आहे ती माहिती फक्त ॲनालिसिस करून सांगितलेली असतं. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च रिले ऑन प्री एक्झिस्टिंग डेटा. अगोदर एक्झिस्टिंग असलेल्या डेटावर रिले करतो. तर रिले ऑन डेव्हलप्ड न्यू डेटा. नवीन जो डेटा कलेक्ट केलेला आहे त्या रेडिली अवेलेबल असलेला, न्यूली अवेलेबल असलेला डेटा याच्यामध्ये आहे. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड्स used for this method, descriptive research methods used for this type of research are surveying, comparative study and correlative method. डिस्क्रिप्टिव्ह मेथडमध्ये सर्वेइंग, कंपॅरेटिव्ह स्टडी अशा प्रकारचे रिसर्च येतात. तर ॲनालिटिकलमध्ये एक्सपेरिमेंटेशन अँड द मेथड युज्ड इन दिस रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये डिस्क्राइब्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप. द ॲनालिटिकलमध्ये एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप. डिस्क्राईब करणं म्हणजे आहे तसं मांडणं, एक्सप्लेन करणं म्हणजे त्याची कारण मीमांसा करणं. म्हणून इकडे डिस्क्रिप्टिव्हमध्ये डिस्क्राईब शब्द आलेला आहे आणि ॲनालिटिकलमध्ये एक्सप्लेन आलेला आहे. एक्सप्लेन म्हणजे एलॉबरेटली गिव्हन द प्रेझेंट स्टेटस विथ कॉज अँड इफेक्ट. डिस्क्रिप्टिव्ह कंपॅरिझन ऑफ डाटा इज नॉट रिक्वायर्ड. कंपॅरिझन ऑफ डाटा, दोन डाटांचं कंपॅरिझन करण्याची गरज नाही. कंपॅरिझन ऑफ डाटा इज रिक्वायर्ड. No hypothesis is required in descriptive research, while the hypothesis is required in analytical research. Descriptive research generally involves in primary data. Analytical data requires in secondary data. Then descriptive research known
as a fact finding research आणि analytical research is known as experimental research. आता दोन्हीचे एक्झाम्पल एकाच पद्धतीने सांगितलं की what is the absentee rate amongst the particular group of worker. एका प्रकारच्या वर्करमध्ये ॲब्सेंटीचा रेट काय आहे आणि हाऊ कॅन द ॲब्सेंटी रेट अमॉंग द एम्प्लॉईज बी रिड्युस्ड, की ॲब्सेंटी रेट कशा प्रकारे कमी करता येईल त्या ग्रुपचा हे चेक केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, इट इज जस्ट information collection, but in analytical research it is a problem solving method is used in this kind of research. So these are the two important uh, types of research. We will see the further types in next session. Thank you.